Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve our exercise. Lesson name is Cell Structure and Microorganism from your book General Science Standard 7. Okay. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण सेल स्ट्रक्चर आणि मायक्रो ऑर्गॅनिझम या धड्याचे प्रश्न उत्तर बघणार आहोत. तर हा धडा तुमच्या इयत्ता 7वी या पुस्तकातील आहे आणि याचे जे प्रश्न उत्तर आहे त्याच्या आधी मी हा धडा पण एक्सप्लेन केला होता. जर याचा व्हिडिओ नसेल बघितला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते. 2 पार्टमध्ये सांगितला होता. ओके, तर आपण एक्सरसाइज बघूया आणि या एक्सरसाइजमध्ये आपण आता प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. व्हॉट इज अ सेल? सेल म्हणजे काय? याचा आन्सर आहे द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द बॉडी इज कॉल्ड अ सेल. हमखास प्रश्न येतो परीक्षेला, लक्षात ठेवा. व्हॉट इज सेल? द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द बॉडी इज कॉल्ड सेल. सेकंड आहे, नेम द डिफरंट ऑर्गेनल्स इन अ सेल. सेलमध्ये कोणते कोणते ऑर्गेनल्स असतात बघा. न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक, रेटिक्युलम, राइबोसोम, गोल्जी बॉडी, lysosomes, mitochondria, plastids, vacuoles are all different cell organelles. लक्षात ठेवताना जर तुम्ही डायग्राम समोर ठेवली ना तर तुमच्या जास्त पटकन लक्षात येईल ऑर्गॅनिल्सचं उत्तर लिहिताना. थर्ड आहे, व्हॉट आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्याचं उत्तर येईल की द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन द अर्थ. आपला थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ते सूक्ष्मजीव म्हणजे काय बघा. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन द अर्थ म्हणजे पूर्ण पृथ्वीवरचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच आर इन एव्हरी एन्व्हायरमेंट बट कॅन बी सीन ओनली अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप्स आर कॉल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे पूर्ण पृथ्वीवर हे आहेत परंतु फक्त आपण मायक्रोस्कोपच्या खाली ज्यांना बघू शकतो त्यांनाच काय म्हणायचं, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सगळ्या प्रकारच्या वातावरणामध्ये असतात. सो डी आहे, विच आर द डिफरंट टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता मायक्रो ऑर्गॅनिझमचे प्रकार कोणते? बॅक्टेरिया, व्हायरस, फंगी, अल्गी अँड प्रोटोझोन आर ऑल डिफरंट टाईप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता हे सगळे आपण नुसतं डोळ्यांनी बघू शकत नाही. तर कोरोना व्हायरस आपण ऐकतो तर आपण बघू शकतो का? नाही. बॅक्टेरिया पण बघता येत नाही, फंगी पण बघता येत नाही, अल्गी पण बघता येत नाही. सगळे आपण फक्त मायक्रोस्कोप खाली बघू शकतो आणि हे सगळे त्याचे प्रकार आहेत. सेकंड क्वेश्चन आपला आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर वर्ड्स. आता आपलं प्रॉपर वर्ड टाकायचं आहे. द ऑर्गेनल कॉल्ड डॅश डॅश इज प्रेझेंट इन प्लांट सेल्स ओनली. याचं उत्तर आहे प्लास्टिड्स. प्लास्टिड्स इज प्रेझेंट इन द प्लांट सेल ओनली. ओके. नेक्स्ट आहे, गार्बेज इज कन्व्हर्टेड इन टू फर्टिलायझर बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स. कारण गार्बेजचं खतामध्ये रूपांतर मायक्रो ऑर्गॅनिझममुळे होतं, फर्टिलायझर. सो इन द सेल फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट. कारण क्लोरोप्लास्ट नसेल तर फोटोसिंथेसिस प्रोसेस होणार नाही. अँड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इज नेसेसरी फॉर द स्टडी ऑफ मायक्रोब्स और हा सेल ऑर्गॅनल्स. म्हणजे ऑब्लिक लाईन आहे, एक तर मायक्रोब्स किंवा सेल ऑर्गॅनल्स आन्सर आहे. आपला थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. आता थोडं समजून घेऊ. मी फार खूप लेंदी नाही केलं आहे, शॉर्टमध्ये पॉईंट लिहिलेले आहेत. प्लांट सेल्स हॅव अ डेफिनेट शेप. प्लांट सेलमध्ये डेफिनेट शेप आहे. ॲनिमल सेल डोंट हॅव डेफिनेट शेप. हे सगळ्यात महत्त्वाचं. प्लांट सेल्स हॅव सेल वॉल. ॲनिमल सेल डोंट हॅव सेल वॉल. नंतर प्लांट सेल इज सिंगल लार्ज वॅक्यूल इन एंटायर विच पुशेस द सायटोप्लाझम टू वन एंड. पण द सायटोप्लाझम इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन द सेल. फोर्थ आहे, प्लांट सेल्स डोंट हॅव लायसोसोम. ॲनिमल सेल्स हॅव लायसोसोम. फोर्थ पॉईंट. अँड फिफ्थ पॉईंट इज द मायटोकॉन्ड्रिया आर फ्यू इन नंबर. आणि ॲनिमल सेल्समध्ये मायटोकॉन्ड्रिया इन ग्रेटर नंबर. तर तुम्हाला सोपं जाईल, पटपट लक्षात राहिला असे छोटे छोटे पॉईंट्स लिहिले आहे. दुसरा फरक आपल्याला ओळखायचा तो प्रो कॅरोटिक सेल आणि यू कॅरोटिक सेलमध्ये. याचे पॉईंट्स बघूया. तर इथे मी सेलची नावं मुद्दामून लिहिली नाही कारण तुमचं खूप लेंदी नको व्हायला. तुम्हाला हवंच मी लिहू शकता. जसं की प्रो कॅरोटिक सेल न्यूक्लियस इज नॉट डिस्टिंक्ट. पण यूकॅरियोटिक सेलमध्ये द न्यूक्लियस ऑफ सेल इज डिस्टिंक्ट विथ अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लियोई आणि न्यूक्लियोप्लाझममध्ये. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया आर अब्सेंट. पण इकडे
युकॅरियोटिक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया आर प्रेझेंट. नंतर प्रोकॅरियोटिक सेल क्लोरोफिल इज प्रेझेंट इन द व्हॅसिकल्स अँड नॉट इन प्लास्टिड्स. पण इकडे क्लोरोफिल इज ऑलवेज इनसाइड द क्लोरोप्लास्ट. नंतर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सेल्स आर फाउंड इन ब्लू ग्रीन अल्गी अँड बॅक्टेरियामध्ये भेटतात. तर इकडे युकॅरियोटिक सेलमध्ये सेल्स आर फाउंड इन हायली इव्हॉल्व्ड प्लांट्स अँड ॲनिमल्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्केच अँड डिस्क्राईब इन युअर ओन वर्ड्स. हे फार महत्त्वाचं आहे की तुम्हाला स्केच करायचं आहे पण तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे प्लांट सेल आणि ॲनिमल सेलबद्दल. तुम्हाला काय वाटतं ते. तर आपण इथे आता प्लांट सेल आणि ॲनिमल सेलच्या डायग्राम बघूयात. ह्या डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायला लागतील, काढायला लागेल, त्यामुळे याची प्रॅक्टिस तुम्हाला स्वतःलाच करावी लागेल. तर ही आपल्याकडे आहे प्लांट सेल. तर प्लांट सेलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल वॉल आहे आणि इथे क्लोरोप्लास्ट आहे. सो आपल्याला काय काय गोष्टी प्रकर्षानं ड्रॉइंगमध्ये काढायच्या हे सगळ्या गोष्टी. हा सायटोप्लाझम आहे आणि इकडे जे कॉमन फॅक्टर आहेत ॲनिमल सेल आणि प्लांट सेलमधले ते आपण इथे मांडलेत. पण जेव्हा सेपरेट डायग्राम काढणार तेव्हा सेपरेट आपल्याला काढायला लागतील. जर आपण एकत्र डायग्राम काढणार तर मग हे दोन्ही डायग्राम अशा काढून आपल्याला सेम असे डायग्राम काढायला लागेल. पण प्लांट सेलमध्ये ही प्लांट सेल आहे, याच्यामध्ये फ्री रायबोसोम्स आहेत, याच्यामध्ये सेल मेम्ब्रेन आहे, परत इथे गॉल्जी बॉडी आहेत, इथे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस नंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, परत हा व्हॅक्यूल आहे सिंगल व्हॅक्यूल, नंतर इथे मायटोकॉन्ड्रिया आहे. तर अशा प्रकारे आपल्याला याची नावं व्यवस्थित देऊन डायग्राम व्यवस्थित काढायला लागेल. आता इथे आपण ॲनिमल सेल बघू शकतो. ॲनिमल सेलचा असं काही डेफिनेट शेप नाही आहे. तर ॲनिमल सेलचा आपण आता बघायला गेलो तर आपल्याला असं दिसतं की इथे बेसिकली फ्री रायबोसोम्स आहेत. त्याच्यानंतर इथे लायसोसोम आहे जे की प्लांट सेलमध्ये नाही आहे, लायसोसोम्स आहेत. नंतर इथे सेल मेम्ब्रेन आहे, गॉल्जी बॉडीज आहे, चा शेप वेगळा आहे इकडे. नंतर न्यूक्लियस आहे इथे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पण आहे, व्हॅक्यूल आहे इथे आणि मायटोकॉन्ड्रिया सुद्धा आहे. सो अशा प्रकारे आपल्याला इथे नावं द्यायची आहेत ॲनिमल सेलची. आता आपलं मत किंवा आपण त्याचं डिस्क्रिप्शन करूया. इथे थोडक्यात इथे लिहिलेलं आहे बघा. प्लांट सेल हॅव डेफिनेट स्ट्रक्चर, हे तर बघितले आपण. प्लांट सेल हॅव वॉल अराउंड देम, तेही पाहिले. क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन प्लांट सेल. व्हॅक्यूल इज युजली सिंगल अँड लार्ज. व्हॅक्यूल इज प्रेझेंट इन द सेंटर ऑफ द सेल. छोटे छोटे पॉईंट लिहिले, तुमच्या लक्षात राहतील, डायग्राम पण लक्षात राहील म्हणून मी छोटेसे आणि सोपे पॉईंट लिहिलेत. आता ॲनिमल सेलमध्ये बघा. ॲनिमल सेल डज नॉट हॅव डेफिनेट स्ट्रक्चर. द आउटर मोस्ट कवरिंग इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. द सेल ऑर्गेनल्स, काय काय ऑर्गेनल्स आहेत सेल ऑर्गेनल्स त्याच्यामध्ये बघा. न्यूक्लियस, गॉल्जी बॉडी, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड मेनी स्मॉलर व्हॅक्युल्स. ओके, तर अशा प्रकारे आपण लिहिलेलं आहे. 5वा पॉईंट आपला प्रश्न आहे एक्सप्लेन द युजेस अँड हार्मफुल इफेक्ट्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. तर इथे मायक्रो ऑर्गॅनिझमचे आपल्याला काय करायचे, युजेस सांगायचे. तर युजेस पण आहेत मायक्रो ऑर्गॅनिझमचे. तर ते कोणते आहेत बघा. इथे पण मुद्द्यांमध्येच मांडलेले जेणेकरून तुम्हाला सोपं जावं लक्षात राहिला. तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिकम्पोज द वेस्ट अँड सीवेज वॉटर. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे घाण पाणी असेल, खत असेल, म्हणजे सगळ्याचं काय करतं, डिकम्पोज करतं. डिकम्पोज म्हणजे विघटन करतं. मायक्रो ऑर्गॅनिझम्स कीप द एन्व्हायरमेंट क्लीन, त्यामुळे एन्व्हायरमेंट क्लीन राहतं. बायोगॅस इज प्रिपेअर्ड बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम. ऑइल स्लिक म्हणजे पाण्यावरती तेल सांडतं समुद्राच्या पाण्यावर, मग ते क्लीन करण्याचं काम पण. ऑइल स्लिक इज क्लिअर्ड विथ द हेल्प ऑफ सम स्पेसिफिक बॅक्टेरिया आहे जे क्लीन करून देतात. नंतर मायक्रो ऑर्गॅनिझम हेल्प्स इन्क्रीजिंग फर्टिलिटी ऑफ सॉइल अँड ऑल्सो इन इन्क्रीजिंग द प्रोटीन कंटेंट ऑफ सीड इन लेग्युम्स. तर जमिनीची सुपीकता वाढवण्याचं महत्त्वाचं काम हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात. आता हार्मफुल इफेक्ट काय काय होतात बघू. मायक्रोब्स प्रोड्यूस एंटोटॉक्झिन्स अँड कॉजेस फूड टॉक्झिक रिझल्टिंग इन टू फूड पॉयझनिंग. सो फूड पॉयझनिंग पण मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळेच होतं. मायक्रो ऑर्गॅनिझम्स स्पॉइल द फूड, त्याच्यामुळे काय होतं, अन्न खराब होतं. मायक्रोब्स कॉजेस डिसीजेस लाईक मलेरिया. आता मायक्रोब्समुळे काय काय डिसीज होतात, तर मलेरिया होतो, डेंग्यू होतो, नंतर एलिफेंटेसिस म्हणजे पायाने हत्ती पाय, येलो फिवर होतो, नंतर चिकनगुनिया होतो, झिका फिवर होतो. दिस डिसीज कॉज बाय मॉस्किटो ट्रान्सफर द मायक्रोब्स इन टू ह्युमन बॉडी. मॉस्किटोमुळे ट्रान्सफर होतात मायक्रोब्स. म्हणा मॉस्किटो थोडी मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत का, पण ते काय करतात, छोटे छोटे मायक्रोब्स आपल्या शरीरामध्ये सोडतात, त्याच्यामुळे आपला आजार होतो. कॉमन कोल्ड, कफ,
नंतर निमोनिया, ट्युबरक्युलोसिस आर डिसीज ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक विच आर कॉज बाय मायक्रोब्स. म्हणजे श्वसन मार्गाशी निगडीत आजारपण काय होतात, मायक्रोब्समुळे होतात. आता त्यांनी काय म्हटलंय, गिव्ह रिझन्स. आता गिव्ह रिझन्समध्ये आपल्याला प्रश्न पहिला आहे, डिसीजेस स्प्रेड ऑन लार्ज स्केल ड्युरिंग पिरियड ऑफ हेवी रेनफॉल. म्हणजे पावसाच्या काळामध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडतो तेव्हा वेगवेगळे आजार पसरतात. त्याची कारणं काय, त्याची कारणं सोपी आहे बघा, लक्षात राहतील तुमच्या. इन फ्लड, वॉटर लॉगिंग कॉजेस ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड हाऊस फ्लाईज. म्हणजे मोठ्या प्रमाणात काय होतं, पाणी साचतं, सततच्या पाण्यामुळे काय होतं, मायक्रो ऑर्गॅनिझम वाढतात आणि हाऊस फ्लाईज म्हणजे माशा पण वाढतात. दे स्प्रेड द pathogens rapidly. The humid atmosphere induce food spoilage. अन्न खराब होतं. In flood puddles form help the breeding of mosquito. डबक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डास वाढतात आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स, फ्लाईज अँड मॉस्किटोज कॅरेड सो मेनी डिसीज. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, फ्लाईज आहे आणि मॉस्किटोज काय करतात, खूप आजार पसरवतात. देर इज पॉसिबिलिटी ऑफ फूड पॉइझनिंग इफ यू इट स्टेल फूड. शिळं अन्न खाल्लं तर का आपल्याला फूड पॉइझनिंग होऊ शकतं, तर स्टेल फूड हॅव मायक्रोब्स. शिळ्या अन्नामध्ये मायक्रोब्स असतातच. सम मायक्रोब प्रोड्यूस एंटीटॉक्सिक्स. म्हणजे एंटीटॉक्सिन काय करतं, द एंटीटॉक्सिन्स कॉज फूड पॉइझनिंग. सो दीज आर पॉसिबिलिटी ऑफ फूड पॉइझनिंग इफ यू ईट स्टेल फूड. सॉइल इज टर्न्ड ओव्हर ड्युरिंग टिलिंग. म्हणजे जमिनीला वर खाली करतात ना, माती वर खाली करतात शेतीसाठी. का करतात, तर मायक्रोब्स आर प्रेझेंट इन द सॉइल. मायक्रोब जमिनीत पण असतात, मातीत असतात. दे हेल्प टू डिकम्पोज ऑर्गॅनिक सबस्टन्सेस इंटू इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. सम मायक्रोब्स ऑल्सो हेल्प इन नायट्रोजन फिक्सेशन. आपण पाहिलंच आहे की नायट्रोजन फिक्सेशन करायला मदत करतात. टू हॅव बेटर यील्ड ऑफ क्रॉप, सॉइल इज टर्न्ड ओव्हर ड्युरिंग टिलिंग. म्हणजे चांगल्या प्रकारचं पीक येण्यासाठी मातीला वर खाली करतात. फंगस ग्रोज क्विकली इन मॉइस्ट और ह्युमिड कंडिशन. पटकन बुरशी येते ओलसर जागेत. का होतं, द फंगस नीड सुटेबल कंडिशन्स फॉर द ग्रोथ. सुटेबल कंडिशन मिळाली की ग्रोथ मिळते. अँड द मॉइस्ट अँड ह्युमिड कंडिशन्स आर फेवरेबल टू इट. इट डझंट ग्रो इन ड्राय कंडिशन. ड्राय कंडिशनमध्ये असं होऊच शकत नाही, त्यामुळे ह्युमिड ॲटमॉस्फिअर लागतं म्हणून त्या ग्रो करतात. रेफ्रिजरेटर इज यूज इन ऑलमोस्ट एव्हरी होम. आपल्या प्रत्येकाच्या घरात बऱ्यापैकी रेफ्रिजरेटर आहेच. का वापरतात, रेफ्रिजरेटर हॅज व्हेरी लो टेम्परेचर. रेफ्रिजरेटर उघडलं कसं गार वाटतं, कारण लो टेम्परेचर आहे. बिलो 15 डिग्री टेम्परेचर इन रेफ्रिजरेटर. किती टेम्परेचर असतं, बिलो 15 डिग्री. मायक्रोब्स ग्रो ओनली इन द टेम्परेचर रेंज 15 डिग्री टू 35 डिग्री. मायक्रोब्स किती याच्यामध्ये वाढतात, 15 डिग्री ते 35 डिग्रीमध्ये वाढतात. अँड फॉर स्टोरिंग इसेन्शियल पेरिशेबल, म्हणजे न सडणाऱ्या गोष्टी ठेवण्यासाठी, सडतील ना अशा गोष्टी त्या ठेवण्यासाठी आपला काय आयटम्स रेफ्रिजरेटर यूज इन ऑलमोस्ट एव्हरी होम. कारण दूध असेल, काही भाज्या असतील तर लगेच सडतात. मग ते सडू नये म्हणून आपण काय करतो, रेफ्रिजरेटरचा वापर करतो. ब्रेड रायझेस ड्युरिंग बेकिंग. का वाढतो ब्रेड, का फुगतो, कारण ब्रेड इज प्रिपेअर्ड बाय ॲडिंग यीस्ट अँड ईस्ट इज टाईप ऑफ फंगस अँड इट अंडरगोज प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. कार्बन डायऑक्साईड रिलीजेस. देअरफॉर द ब्रेड रायझेस ड्युरिंग बेकिंग. कारण ब्रेड फुगण्यासाठी ईस्ट लागतं आणि ईस्ट हे फंगस आहे. आणि हे फंगस जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा ते फुगतं, फर्मेंटेशन होतं आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो, त्याच्यामुळे ब्रेड फुगतो. फॉडर इज सोक्ड इन वॉटर बिफोर ऑफरिंग टू कॅटल. तुमच्याकडे गुरं असतील किंवा गुरं तुम्ही पाहिले असतील, त्यांना आंबवण देतात. ते आंबवण आधी पाण्यामध्ये टाकतात. तर का करतात असं, बिकॉज टू फर्मंट द फॉडर वॉटर इज ॲडेड. आपण पाणी टाकलं ना की ते आंबायला सुरुवात होते. बाय फर्मेंटेशन द विटॅमिन कंटेंट रायझेस इन द फॉडर. आणि आपण पाणी टाकल्यामुळे काय होतं की विटॅमिन, त्याची गुणवत्ता वाढते अन्नाची. इट बिकम्स इझियर फॉर डायजेशन. त्यांना पचायला पण सोपं होतं. अँड कॅटल बिकम वेल नरिश्ड. आणि मग गुरं काय होतात, चांगली पोसली जातात. सो फॉडर इज सोक्ड इन वॉटर बिफोर ऑफरिंग टू कॅटल. आता हा जो शेवटचा प्रश्न आहे ना, की वेन विल यू यूज अ सिम्पल मायक्रोस्कोप अँड वेन अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. एक्सप्लेन इन डिटेल हाऊ यू विल यूज देम. आता या प्रश्नाचं उत्तर बघा. द कंपाऊंड मायक्रोस्कोप इज यूज फॉर ऑब्झर्विंग सेल. म्हणजे सेलचं परीक्षण करण्यासाठी कंपाऊंड मायक्रोस्कोप लागतो. अँड ऑब्जेक्ट ऑन अ ग्लास लाईट मॅग्निफाईड मेनी टाइम्स बाय द लेन्सेस ऑफ द मायक्रोस्कोप. तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो आपल्याला तिथे मायक्रोस्कोप खाली, त्यामुळे आपल्याला मदत होते बघायला. अँड द सिम्पल मायक्रोस्कोपचा उपयोग काय करतात, कारण इथे कंपाऊंड मायक्रोस्कोप खूप बारीक गोष्टींसाठी, मायन्यूट गोष्टींसाठी असतो.
द सिम्पल मायक्रोस्कोप हॅज ओनली वन लेवल ऑफ मॅग्निफिकेशन. पण ह्याच्यामध्ये फक्त एक लेवल मॅग्निफिकेशनची असते सिम्पलमध्ये. अ सिम्पल मायक्रोस्कोप वर्क्स ऑन द प्रिन्सिपल व्हेन अँड ऑब्जेक्ट इज प्लेस विदिन इट्स फोकस व्हर्च्युअल इरेक्ट अँड मॅग्निफाईड इमेज इज फॉर्म. तर खूप बारीक मायन्यूट अति मायन्यूट गोष्टीसाठी कंपाऊंड वापरतात आणि सिम्पल हा बघण्यासाठीच वापरतात, पण कंपाऊंड हा ॲडव्हान्स आहे. तर इथे आपल्याला जे डिटेल त्याचं लिहायचं आहे ना, की आपण काय करू शकतो, कशा प्रकारे आपण त्याला बघणार आहोत, तर त्याचा जो थिअरी पार्ट आहे तो इथे दिलेला आहे. हे बघा, हे पूर्ण जो पॅरेग्राफ आहे ना, जो कशा प्रकारे ऑनियनला घेतलेला आहे, स्लाइस घेतली आणि त्याचं कसं परीक्षण केलं कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली, तर ते तुम्ही डिटेल इथे लिहिलं तरी तुमचं उत्तर परफेक्ट होणार आहे. त्यामुळे मी स्वतः लिहित बसलेलं नाही, कारण हे फक्त उतरवायचं होतं. तुम्ही पण उतरू शकता. पेज नंबर 72 वरती दिसतं लेट्स ट्राय दिस. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हा पूर्ण स्वाध्याय सोडून झाला आहे. जर हा माझा स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, म्हणजे मला कळेल तुम्हाला आवडलाय. आणि जर इतर मित्रांना पाठवणार असेल तर त्यांनाही मदत होईल. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.